श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। तर ती वस्तू कोणती आपल्याला अर्पण करायची, कधी करायची, कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। पौराणिक मान्यतानुसार तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। त्यांच्याशिवाय श्रीहरी विष्णूंची पूजा कधीही पूर्ण होत नाही। असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी टिकून राहते। असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदते, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस। वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। असं म्हटलं जाते की आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोर असलेल्या तुळशी मातेला होते। असे म्हटले जाते की कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते। असं झाल्याने तुम्ही समजून जा की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार होतं। तसेच जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल तर घराच्या आग्नेय किंवा वायव्य दिशेच्या दरम्यान तुम्हाला तुळशीचं रोप लावावं। आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे। हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा
करायचे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण सकाळी तुळशी मातेची पूजा करणार त्यावेळेसच करायचं आहे। या उपायाकरता आपल्याला चिमूटभर हळद, त्याचबरोबर 2 लवंगा ह्या लागणार। ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, ते अखंड असावे, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसावे। त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे। हळद कुंकू सर्व घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं आहे। तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। पण एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला स्पर्श करायचं नाही आहे किंवा तिला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाहीत, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं। आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं। म्हणून जी पण आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा किंवा सेवा किंवा काही उपाय करायचे ते आपल्याला दुरूनच करायचे। तर आपल्याला काय करायचे, दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ती तुळशी मातेच्या मुळांना अर्पण करायची। हळद अर्पण करताना आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला तुळशी मातेच्या इथे आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचे। त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर 3 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात। आता ह्या ज्या 2 लवंग आहेत त्या आपल्याला तुळशी मातेच्या ज्या वृंदावन आहेत त्याच्या मातीमध्ये आपल्याला पुरायचे आहेत, पण ती पुरायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। ह्या ज्या लवंगांची जी फुलं आहेत ती वरच्या दिशेने असली पाहिजे, त्यांनी जी देठं आहेत ती आपल्याला मातीमध्ये पुरून घ्यायची। जेव्हा आपण ही लवंगा मातीमध्ये पुरणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी व्यवसाय करता, तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्या। प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे। जी इच्छापूर्ती आपल्याला करायची आहे, ज्या इच्छेकरता आपण हा उपाय करतोय तो पुन्हा एकदा आपल्याला मनामध्ये बोलायचा आहे। आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा। अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।